एका 25 वर्षीय तरुणीचे लग्न तिचे घरचे एका मुलाबरोबर लावून देतात. लग्न अगदी धूमधडाक्यात होतं कारण त्या तरुणीच्या आई वडिलांनी तिच्या लग्नासाठी खूप पैसा खर्च केलेला होता. मग लग्नानंतर ती तरुणी नवरदेवाच्या घरी आली. मग नवरदेवाच्या घरी ती तरुणी आल्यानंतर नवरदेव जेव्हा लग्नाची पहिली रात्र घालवण्यासाठी त्या तरुणीच्या खोलीत जातो आणि जेव्हा तिच्या शेजारी बसतो, तेव्हा त्या ठिकाणी घडून येतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे हे प्रकरण? कुठे घडली ही घटना? हे अगदी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण मंडळींनो, घटना सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही या व्हिडिओला अजूनही लाईक केली नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, आजची घटना आहे आपल्या महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामधील. बीड जिल्ह्याच्या अंतर्गत एक गाव आहे आणि त्या ठिकाणी ही घटना घडली आहे. या गावात एक 25 वर्ष रंजना नावाची तरुणी राहत असते. आता या तरुणीचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका जवळच्या गावात राहणाऱ्या 30 वर्ष संतोष नावाच्या मुलाबरोबर जमवले. मग त्या तरुणीचं लग्न जमलं आणि काही दिवसातच साखरपुडा झाला. मग साखरपुडा झाल्यानंतर ती तरुणी खूप आनंदात होती कारण सर्व काही तिच्या मनाप्रमाणे चाललेलं होतं. मग आता रंजनाचा साखरपुडा सगळं काही व्यवस्थित झालेलं होतं. रंजनाला आता वाटलं की आपण लग्नाच्या आधी आपल्या नवऱ्यासोबत कुठंतरी फिरलं पाहिजे. मग तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि ती नवऱ्याला म्हणाली, अहो आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. पण तिचा नवरा पहिल्यांदा टाळाटाळी करतो. तो म्हणतो लग्नानंतर आपण जाऊ, हे चांगलं नाही. पण ती तिच्या नवऱ्याला खूप फोर्स करते आणि मग तो नवरा तिच्यासोबत फिरायला जातो. मग फिरायला गेल्यावर रंजनाला खूप इच्छा होऊ लागली की आपल्या नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावे, आपल्याला हात लावावे. म्हणून ती त्याला एका ठिकाणी वेळ घालवण्यासाठी घेऊन जाते. पण तिचा होणारा नवरा म्हणतो लग्नाआधी हे करणे चांगले नाही. आपण जे काही करू हे लग्नानंतरच करू, असा नवरा तिचा म्हणू लागला. मग नवऱ्याचे असे बोलणे ऐकून त्या रंजनाला खूप चांगले वाटले. ती विचार करायला लागली की आपला होणारा नवरा किती चांगला आहे आणि किती संस्कारी आहे. मग 2 सप्टेंबर 2025 रोजी रंजनाचं लग्न संतोष सोबत होतं. मग लग्न एकदम धूमधडाक्यात होतं. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. नवरी मुलगी नवरदेवाच्या घरी आली. मग लग्नाच्या पहिली रात्री जो संतोष नवरदेव होता, हा त्या नवरीच्या खोलीत सुहाग रात्र करण्यासाठी गेला. पण नवरदेव संतोष सुहाग रात्र न करता तो तसाच बेडवर झोपून जातो. मग नवरा बेडवर झोपला आहे हे बघून रंजना विचार करायला लागली की नवरा दमलेला असेल, लग्नाची खूप धावपळ झालेली असेल, हे थकलेले असतील, म्हणून ती नवऱ्याला तिथे काही बोलली नाही. मग दुसऱ्या रात्री संतोष हा रंजनाच्या खोलीत गेला. मग रंजनाला वाटले की आता तरी नवरा माझ्यासोबत काहीतरी करेल. पण त्या रात्री पण नवऱ्याने तिच्यासोबत काहीच केले नाही. तो तिला म्हणाला की तू वरती झोप बेडवर, मी खाली झोपतो. मग नवऱ्याचे असे वागणे बघून रंजनाच्या मनात वेगळाच विचार येऊ लागला की नवरा असं का वागत आहे माझ्यासोबत. मग बघता बघता 4-5 दिवस निघून जातात. रंजना संतोषच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करायची, पण तो नवरा संतोष रंजनाला म्हणायचा की आपल्यामध्ये असं काही होणार नाही. तू जेवण वगैरे बनवण्यासाठी आली आहे तर जेवण वगैरे बनव, चांगली प्रकारे राहा, आपल्यामध्ये काही संबंध होणार नाही. मग नवऱ्याचे असे बोलणे ऐकून रंजना संतोषला म्हणू लागली, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहे? तेव्हा तिला त्यावेळी समजलं की संतोष हा नवरदेव होता. त्यामध्ये काहीतरी फॉल्ट होता, तो नामर्द होता. मग रंजना विचार करायला लागली की अशा नवऱ्यासोबत मी कशी राहू? हा आपल्यासोबत काही करत नाही, हा नामर्द आहे, आपला वंश कसा वाढवेल, याचा विचार ती रंजना करत होती. मग त्या नवरदेवाच्या घरच्यांनी रंजनाची समजूत काढून टाकली. ते तिला म्हणाले, आमच्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी, पण आम्ही त्याचा इलाज करू, त्याला डॉक्टरकडे नेऊ आणि काही दिवसातच तो ठीक होऊन जाईल. मग त्या घरच्यांची बोलणे ऐकून रंजना तिथे शांत झाली. मग काही दिवसांनी रंजना ही आपल्या माहेरी जाते आणि माहेरी गेल्यावर आपल्या आईवडिलांना हा सगळा प्रकार घडलेला सांगते. मग आता रंजनाला परत सासरी जाण्याचे काही मन होत नव्हते, कारण पती हा नामर्द होता आणि सासरी जाऊन तिला काय भेटेल याचाच ती विचार करत होती. म्हणून ती माहेरी तेथेच राहिली.
मग माहेर राहून रंजना ही घरी एकटीच होती आणि तिचे आई वडील हे कामाला जायचे. मग घरी करमत नसल्यामुळे रंजनाने पण ठरवले की आपण बाहेर कामाला जावे, थोडे पैसे कमवावे आणि पैसे कमवून आई वडिलांना हातभार लावावा. मग रंजना ही शहरात एका कंपनीमध्ये कामाला जाते. मग काही दिवस कंपनीत काम करत असताना तिची ओळख एका 25 वर्षीय रमेश नावाच्या तरुणासोबत झाली. मग सुरुवातीला रंजना आणि रमेशमध्ये चांगल्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे थेट रूपांतर प्रेमात झाले. मग त्या दोघांचे प्रेम इतके घट्ट झाले की ते दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मग हा जो रमेश होता हा रंजनाला घेऊन लॉजवर जायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. अशा प्रकारे रंजना आणि रमेश मध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम चाललेला होता. रंजनाला जे पाहिजे होतं ते रमेश कडून तिला मिळत होतं आणि ती पण खूप आनंदात होती. मग बघता बघता काही दिवस निघून गेले. मग एक दिवशी अचानक रंजना ही घरातून गायब झाली. मग आपली मुलगी कुठे गेली, काय झालं हे बघण्यासाठी तिचे आई वडील तिला शोधू लागले. पण खूप शोधल्यानंतर तिच्या आई वडिलांना रंजना सापडली नाही. मग रंजनाच्या आई वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिथे तक्रार केली की आमची मुलगी रंजना ही गायब झाली आहे. मग पोलिसांनी तात्काळ रंजनाचा शोध घ्यायला सुरुवात केली. 2-4 दिवस झाले पण पोलिसांनाही रंजना भेटली नाही. मग 11 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो आणि तो पोलिसांना म्हणतो की मला शाळेच्या पाठीमागे एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे. मग पोलीस घटनास्थळी जातात आणि त्या महिलेच्या डेड बॉडीचा पंचनामा करतात. पण पोलिसांना अजूनही समजलं नाही की ही महिला कोण आहे, हिचं नाव काय आहे आणि हिची एवढी क्रूरतेने हत्या कोणी केली. मग पोलिसांनी गावामध्ये लोकांची चौकशी करायला सुरुवात केली. मग चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की ही गायब झालेली रंजना आहे. मग पोलिसांनी त्या रंजनाच्या आई वडिलांना फोन केला आणि त्या आई वडिलांना तेथे त्यांनी बोलून घेतलं. मग आपल्या मुलीची अशी अवस्था बघून ते आई वडील त्या ठिकाणी रडू लागले आणि त्या ठिकाणी एक दुःखी वातावरण तयार झाले. पण मात्र त्या ठिकाणी पोलीस हे तपास करत होते. मग तपास करत असताना पोलीस रंजनाच्या आई वडिलांना विचारू लागले की तुमच्या मुलीचं बाहेर कुणासोबत अफेअर होतं का? मग त्या रंजनाच्या आई वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीचे लग्न हे 10 वर्षापूर्वी झाले होते, पण तिचा जो नवरा होता तो नामर्द असल्यामुळे तिने तो सोडून दिला आणि एका मुलाबरोबर तिचं अफेअर होतं, त्याचे नाव होते रमेश. मग पोलिसांनी तात्काळ त्या रमेशचा शोध घ्यायला सुरुवात केली पण रमेशचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नव्हता. मग पोलिसांनी रंजनाचा जो फोन होता त्यामधून रमेशचा फोन नंबर घेतला आणि त्याचे लोकेशन ट्रॅक केले. मग 2च दिवसात त्या पोलिसांनी त्या रमेशला पकडले आणि त्याची चांगल्या प्रकारे कसून चौकशी केली आणि चौकशी दरम्यान तो रमेश पोलिसांना उडाउडीची उत्तरे द्यायचा की मी असं काही केलं नाही. पण पोलिसांनी जेव्हा त्या रमेशला चोप दिला तेव्हा रमेशने सगळं आपलं पितळ उघडं केलं पोलिसांसोबत. मग चौकशी दरम्यान रमेश पोलिसांना म्हणाला रंजना आणि माझं अफेअर होतं, पण काही दिवसापूर्वी रंजना ही माझ्यासोबत वेगळीच वागत होती. जेव्हा मी तिला फोन लावायचो तेव्हा तिचा फोन बिझी राहायचा. मग मला असं समजलं की ही खूप लोकांसोबत बोलत आहे आणि हिचे खूप लोकांसोबत अफेअर आहे, म्हणून संतापाच्या भरात मी तिला संपवलं. अशी कबुली त्या रमेशने पोलिसांना दिली. मग पोलिसांनी रमेशवर कलम 302 या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे. पण मंडळी तुम्हीच बघा, समाजात अशा प्रकारच्या घटना घडून येतात आणि हे समाजासाठी चांगली बाब नाही. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच मी सांगत आहे. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.